नमस्कार, मी डॉक्टर अमोल दिने. तर रोजच्या प्रॅक्टिसमध्ये आम्हाला वेगवेगळे अनुभव येत असतात. त्यावेळी पेशंट आजारी असतो, म्हणजे त्याला ताप आलेला असतो किंवा त्याचं पोट बिघडलेलं असतं, संडास उलट्या चालू झालेल्या असतात. त्यावेळी मी पेशंटला सांगतो, की तुम्ही पाणी उकळून प्या. त्यावेळी पेशंटचं म्हणणं असं पडतं, की आम्ही आरो किंवा फिल्टरचं पाणी पितोय. टेक्निकली बघायला तर पेशंटचं म्हणणं बरोबर असतं. आरो किंवा फिल्टरच्या पाण्यामुळे जंतू मरून मरून जातात. ते पाणी निर्जंतुक होतं, हे बरोबर आहे. पण आरो किंवा फिल्टरचं पाणी अजून पचायला हलकं झालेलं नसतं. आणि आयुर्वेदानुसार ज्यावेळी तुम्ही आजारी पडता, तेव्हा तुमचा जठराग्नी मंद झालेला असतो, पचनशक्ती मंदावलेली असते. तर त्यावेळी तुम्ही हलका आहार आणि त्याच्यावर हलकं पाणी घेणं महत्त्वाचं असतं. तर पाणी हलकं कधी होतं? जर तुम्ही उकळून पिताय त्यावेळी. आणि आयुर्वेद सांगतो याच्या पुढे जाऊन तुम्ही फक्त उकळून पाणी पिऊ नका, तर ते अर्धवशिष्ट जल प्या. अर्धवशिष्ट जल म्हणजे 100 ml पाणी ज्यावेळी तुम्ही घेताय, तेव्हा ते 50 मिनिटे राहोपर्यंत उकळवा, आटवा आणि मग ते पाणी प्या. असं पाणी पचायला हलकं असतं. तर हलका आहार आणि हलकं पाणी जर तुम्ही आजारी असताना घेतला, तर तुम्ही आजारातून लवकर बरं होता. मला आशा आहे तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं आहे. धन्यवाद.